सुप्रभात मंडळी. तर आज आहे मकर संक्रांत. तर गावाकडील संक्रांत कशी असते तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे. आज आमच्या घरी दिवसाची सुरुवात गरम गरम चुलीवरच्या पोळ्यांनी झाली. गरमागरम मम्मी पोळ्या बनवत होती म्हणून मी म्हटलं की बागेतील फुलांचा गजरा करावा. मी आमच्या बागेतील थोडी मोगऱ्याची फुले आणि थोडी झेंडूची फुले घेतली. खूप सुंदर फुलांचा वास घमघमत होता. वेळ न घालवता मी गजरा करायला घेतला. खूप सुंदर असा पांढरा शुभ्र गजरा तयार झाला होता. नंतर मी म्हटलं पोळ्या तयार झाल्या तर देवाला नैवेद्य दाखवून घ्यावा. ताटात 2 छोट्या छोट्या पोळ्या घेतल्या. त्याच्यानंतर त्याच्यावर पितळीच्या छोट्या वाटीने भाताचे 2 मुद्दे ठेवले. नंतर 2 भजी ठेवले, थोडे पापडी ठेवले. एका भाताच्या मुद्द्यावर थोडं दूध घातलं आणि दुसऱ्या मुद्द्यावर पोळ्याची आमटी. नंतर दोन्ही मुद्द्यावर तुपाची धार सोडली. आता आपली नैवेद्य तयार झाला आहे. आमच्या इकडे दरवर्षी मकर संक्रांतीला कडक लक्ष्मी येते. नंतर गल्लीतील सर्व महिला एकत्र येऊन तिची पूजा करतात, तिची ओटी भरतात, तिला नैवेद्य दाखवतात. कडक लक्ष्मी थोडा खेळी करते म्हणून आम्हा मुलांना या क्षणाची खूप उत्सुकता असते. त्यानंतर आम्ही तिला चोळी देतो, साडी चोळी देतो, तिचा आशीर्वाद घेतो. त्यानंतर आम्ही संक्रांतीची पूजा मांडायला घेतली. एक घोंगडं अंतरलं आणि त्याच्यावर विड्याचे 2-2 पाने ठेवली. नंतर विड्याच्या पानांवर उसाचे कांडे ठेवून घेतले व गाजरेही विड्याच्या पानावर ठेवली. एक उसाचे कांडे आणि एक गाजर असे लाईनमध्ये ठेवून घेतले. त्याच्यानंतर पानांवर ओटीचे साहित्य ठेवून दिले. खारीक, खोबरे, वेलची, बदाम, सुपारी, लवंग हळकून. त्यानंतर आम्ही त्याच्यावर तिळगुळी ठेवले. हळदी कुंकू वाहून तिची पूजा केली. नंतर आम्ही सुगडीलाही हळदी कुंकू वाहून घेतले. आम्ही सर्व सुगड्या घरीच रंगवल्या होत्या. तुम्हाला या सुगड्या कशा वाटल्या हे नक्की कमेंट करून सांगा. प्रत्येक पानावर आम्ही झेंडूची फुलेही ठेवली. नंतर सुगडी भरायला घेतली. त्याच्यामध्ये आम्ही शेंगा टाकल्या, गाजरे टाकली, हरभऱ्याची शेंगाही टाकली. त्याच्यानंतर उसाचे कांडे टाकले, पावट्याच्या शेंगाही टाकल्या, गव्हाच्या 2 लोंब्याही ठेवल्या. नंतर थोडेसे तीळ प्रत्येक सुगडीत टाकले आणि गूळही प्रत्येक सुगडीत टाकला. नंतर 5ही सुगड्यात बोरे टाकली आणि शेवटी एक पणती ठेवली. त्याच्यावरही आम्ही तिळगुळ ठेवले व प्रत्येक सुगडीवर फुले ठेवली. अशी आमची संक्रांतीची पूजा मांडून झाली. नंतर आमच्या मम्मीने व काकीने, आईने तिची पूजा केली, आरतीही केली. नंतर आम्ही अशा पद्धतीने पूजेची सजावट केली. हळदी कुंकवाचे करंडे वाण म्हणून आणले महिलांना देण्यासाठी. पूजेची सजावट झाल्यानंतर आमच्या बायकांना आम्ही तयार केले. आमच्या घरी हळदी कुंकवासाठी बायका आल्या. त्यांनी एकमेकींना तिळगुळ दिले, त्यांची ओटी भरली आणि वाण म्हणून त्यांना हळदी कुंकवाचे करंडे दिले. त्यानंतर सगळ्यांनी फोटोशूटही केले. अशी आमची संक्रांत पार पडली. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला